नमस्कार विद्यार्थी मित्र, आज पुन्हा एकदा आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. तो विषय म्हणजे इंजिनियर्स बेरोजगार असतात का? आता या प्रश्नाचं उत्तर मला खरं तर तुमच्याकडून कमेंटमध्ये ऐकायला आवडेल. कारण तुम्ही सगळे इंजिनियर लोकं आहात आणि तुमचे मित्र इंजिनियर आहेत. तुम्ही जर व्हिडिओ बघत असणारे लोकं जरी इंजिनियर नसतील तर तुमचे मित्र बरेच सारे इंजिनियर्स आहेत आणि त्याबद्दलचे बरेच सारे किस्से आज तुम्हाला माहीत असतील. पण इंजिनियर्स बेरोजगार असतील तर त्याच्या मागचं रिझन काय? आणि इंजिनियर्स बेरोजगार नसतील तर त्याच्या मागचं रिझन काय? किंवा इंजिनियर सोडून बरेच साऱ्या गोष्टी करतात, त्याच्या पाठीमागचं रिझन काय? या सगळ्या गोष्टीविषयी आज आपण बोलणार आहोत. साधारणतः तुम्ही ज्यावेळेस 12वी नंतर पास होता आणि एक करियर चूज करता, त्यावेळेस लॉ फील्ड पकडली, आपण इंजिनिअरिंग पकडली, त्यानंतर CA पकडली, आर्ट्स पकडलं, राईट. त्यानंतर मेडिकल स्पेशली डॉक्टर्स, राईट. सो ज्यावेळेस एखादा डॉक्टर MBBSला ॲडमिशन घेतो तर त्यावेळेस त्याची 5 वर्षाची जी मानसिकता असते ती खूप वेगळी मानसिकता असते. म्हणजे तो डेली कॉलेजला जाईल, प्रॅक्टिकल्स करेल, राईट. त्या एन्व्हायरमेंटमध्ये तो ग्रो होईल. पण इंजिनियर्सच्या बाबतीत किंवा इंजिनिअरिंग फील्डच्या बाबतीत थोडंसं वातावरण वेगळं आहे. म्हणजे जे टॉप लेवलचे कॉलेजेस जर सोडली, IIT, NIIT, IIIT किंवा अजून गव्हर्नमेंटमधले टॉप लेवलचे कॉलेजेस सोडले, तर स्पेशली आज मी तुम्हाला बोलणार आहे ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग कॉलेजविषयी. 4 वर्ष इंजिनिअरिंग करून आपल्याला जॉब का लागत नाही आहे? या पाठीमागं कोणी विचार केलेला नाही आहे. ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो, एकतर आपल्या सोयीनुसार ॲडमिशन घेतो, की मला मार्क्स कमी आहेत म्हणून मी माझ्या गावातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे, किंवा मला इथं इंटरनलला मार्क जास्त मिळणार आहेत म्हणून मी इथे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आहे. किंवा एक मानसिकता अशी बनलेली असते की चला मला फक्त डिग्री कंप्लीट करायची, मग पुढं बघू. ही मानसिकता आहे, ही मानसिकता आपल्याला इंजिनिअरिंग नंतरच्या बेरोजगारीकडे घेऊन जाऊ शकते. किंवा माझा फॅमिली बिझनेस आहे, किंवा मला फक्त इंजिनिअरिंगची डिग्री करायची आहे आणि मग बाकीचं काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी. एक्सलन्स का पिच्चा करो वगैरे 3 इडियट्समधले डायलॉग बरेच सारे तुमचे पाठ असतील, त्याच्याविषयी न बोलता आपण थोडंसं पाठीमागं जाऊया. ज्यावेळेस आपण फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतो, आपल्याला आवडणाऱ्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतो, म्हणजे मी स्पेशली ग्रामीण भागातल्या कम्प्युटर इंजिनिअरविषयी जर बोलायचं झालं तर त्याबद्दलचं आपण बोलूया. कुणीतरी कम्प्युटर इंजिनियर आहे माझ्या नातेवाईकामध्ये, त्यानं एवढी प्रगती केली, त्याचं एवढं लाखाचं पॅकेज आहे. या सगळ्या गोष्टी बघून आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो, स्पेशली कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो. पण जो 4 वर्षाचा रोडमॅप आहे, तो रोडमॅप आपल्याकडे कधीच नसतो. मी फक्त ॲडमिशन घेतलं फर्स्ट इयरचे जे कॉमन सब्जेक्ट, सगळ्याच लोकांना कॉमन सब्जेक्ट आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, IT, कम्प्युटर, ENT, CS, बायोटेक, केमिकल, यासारख्या बऱ्याच साऱ्या ब्रँचला जे आहे ते बऱ्याच साऱ्या ब्रँचला कॉमन विषय आहेत. मग ते युनिव्हर्सिटी वाईज बरे डिफरंट विषय असतील. मुंबई युनिव्हर्सिटीचे वेगळे, पुणे युनिव्हर्सिटीचे वेगळे, सोलापूर युनिव्हर्सिटी वेगळी, कोल्हापूर युनिव्हर्सिटी वेगळी, यासारख्या बाटूमध्ये वेगळे विषय असतील. आपण फक्त पासआउटचा विचार करतो, फर्स्ट इयर आपण पास होतो. आता मी सगळ्याच मुलांविषयी बोलत नाही, मी इन जनरल बोलतो आहे. जो आपला क्रीम लेयर आहे, तो क्रीम लेयर नक्की जॉबला लागतो, त्यांच्याविषयीचा हा व्हिडिओ नाही आहे. पण साधारण जे जॉबला लागत नाही आहे त्याच्या मागचं जर विचार केला तर हा व्हिडिओ पालकांनी सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे तुमच्या जर परिवारातलं सदस्यातलं कुणी इंजिनिअरिंग करत आहे, हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केला पाहिजे आणि यासारख्या अनेक व्हिडिओसाठी कोडफास्टला तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे. सो तुमच्याकडं 4 वर्षाचा रोडमॅप जो आहे तो रोडमॅप कधीच रेडी नसतो. मला फक्त इंजिनिअरिंग करायचं आहे, हा जे माइंडसेट घेऊन इंजिनिअरिंग करतात ते नक्की इंजिनियर बेरोजगार असतात. इंजिनियर चायवाला, इंजिनियर वडापाववाला, इंजिनियर हेवाला तेवाला, बरेच सारे स्टॉल्स आपण बघतो. आपण आपली फील्ड सोडून बऱ्याच साऱ्या फील्डमध्ये करिअर करायचा विचार करतो. मी बऱ्याच साऱ्या लोकांचे एक्झाम्पल्स किंवा बऱ्याच साऱ्या लोकांच्या प्रोफाईल्स ज्यांनी आपली फील्ड सोडून पण बरं चांगलं यश कमवलेलं आहे किंवा त्या फील्डमध्ये ते नक्की सक्सेसफुल आहेत. आपण त्याच्याबद्दल न बोलता आपण जॉबबद्दल बोलतो आहे, जे ग्रामीण भागातले आहेत, इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आहे पण जॉब लागले नाही. त्या जॉब न लागण्याच्या पाठीमागे जर तुम्ही खोलात गेलात तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना तर बरेच सारे मोठी स्वप्न असतात की मला हे करायचं आहे, मला एवढ्या लाखाचं पॅकेज पाहिजे, तेवढ्या लाखाचं पॅकेज पाहिजे, मला माझ्या भावकीला दाखवून द्यायचं आहे, हे ते आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी.
असे काही मित्र असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगाल. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो, फर्स्ट इयर क्रॅक झाल्यानंतर मग सेकंड इयरमध्ये अजून थोडेसे पर्सेंटेज कमी येतात, थर्ड इयरमध्ये अजून थोडी शिंगं फुटायला लागतात, फोर्थ इयरमध्ये वाटतं की मी इंजिनियर झालो आहे, माझं मी बघून घेईन. यासारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात लाईफमध्ये. इंजिनिअरिंग कंप्लीट होतं आणि मग इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर की यार ज्यावेळेस रिअल टाईम वर्ल्डमध्ये येतात, जॉबच्या वर्ल्डमध्ये येतात, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये येतात, तेव्हा कळतं की आपण जे शिकलेलो आहे, आपण जे ग्रास्प केलेलं आहे, ते ग्रास्प केलेलं इंडस्ट्रीच्या लायक नाही, किंवा इंडस्ट्री ही अपडेटेड आहे, आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस तेवढा अपडेटेड नाही आहे. तर ज्यावेळेस तुम्ही खरंच जॉबच्या दृष्टीने बघत असाल, तुम्ही इंजिनियर असून बेरोजगार राहायचं नसेल, तर तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्या फील्डमधल्या सगळ्या जॉब प्रोफाईलची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. फर्स्ट इयरपासून तुम्ही त्या जॉब प्रोफाईलच्या रिलेटेड नेटवर्किंगमध्ये असले पाहिजे. म्हणजे नेटवर्किंग म्हणजे मी ते 3 लोक जोडण्याबद्दल सांगत नाही आहे, तर मी तुम्हाला सांगतो आहे की जॉब प्रोफाईलच्या नेटवर्किंगबद्दलचे अवेअरनेस तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे सोशल मीडियामध्ये बरेच सारे ग्रुप्स असतात, स्पेशली लिंक्डइनबद्दल मी बोलेन. तुमच्या जॉब रिलेटेड बरेच सारे ग्रुप्स किंवा तशा लोकांना तुम्ही कनेक्टेड राहिलं पाहिजे अगदी फर्स्ट इयरपासून. तुम्ही फायनल इयर कंप्लीट होईपर्यंत लिंक्डइनमध्ये तुमचे नियर अबाउट साधारण 4,000 ते 5,000 कनेक्शन्स पाहिजेत की जे तुम्हाला त्या फील्डच्या जवळ घेऊन जातील. फर्स्ट इयरपासून तुम्ही प्रत्येक एक सर्टिफिकेशन कंप्लीट केलं पाहिजे. मला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे, 4 वर्षानंतर फुल स्टॅक डेव्हलपर व्हायचं आहे, किंवा AI इंजिनियर व्हायचं आहे, डेटा ॲनालिस्ट व्हायचं आहे, डेटा इंजिनियर व्हायचं आहे, तर माझा रोडमॅप त्या पद्धतीने गेला पाहिजे. मी फर्स्ट इयरमध्ये एक बेसिक सर्टिफिकेशन कंप्लीट केलं पाहिजे, सेकंड इयरमध्ये एक बेसिक सर्टिफिकेशन कंप्लीट केलं पाहिजे, थर्ड इयरमध्ये थोडंसं ॲडव्हान्स लेवल सर्टिफिकेशन कंप्लीट केलं पाहिजे, फोर्थ इयरमध्ये नॅशनल लेवल सर्टिफिकेशन कंप्लीट केलं पाहिजे. म्हणजे गुगल सर्टिफाईड, सर्टिफाईड, हे जे सर्टिफिकेशन्स आहेत हे सर्टिफिकेशन तुम्ही कंप्लीट केले पाहिजेत कॉलेज पासआउट व्हायच्या अगोदर. मी तर म्हणेन की थर्ड इयरच्या अगोदरच तुम्ही कंप्लीट केले पाहिजे. तुमच्याकडे फ्रीलान्सिंगचे बरेच सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. आता तर AI-मुळं भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या जवळ आलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही जर खूप शांतपणे विचार केलात या प्रोफाईलचा, जर तुम्ही पालक असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही तुमचा रोडमॅप जो आहे तो रोडमॅप रेडी ठेवला पाहिजे जॉबच्या दृष्टीनं. जर तुम्हाला कोणती प्रोफाईल आवडत असेल किंवा तुम्ही त्या प्रोफाईलमध्ये स्वतःला बघत असाल, तर त्या प्रोफाईलचा जॉब गॅरंटेड रोडमॅप जो आहे तो जॉब गॅरंटेड रोडमॅप तुमच्याकडे पाहिजे. मग त्या दृष्टीनं तुम्ही तसे हळूहळू पावलं उचलायला चालू केली पाहिजेत, ज्याच्यामध्ये मी सांगितले एक जो आहे तो सर्टिफिकेशन, दुसरा नेटवर्किंग, तिसरा प्रोफाईल बिल्डिंग, चौथे गिट आणि गिट रिलेटेड. मी स्पेशली कम्प्युटरबद्दल बोलायचं झालं तर बोलतो आहे. मग मेकॅनिकलमध्ये तुम्ही त्या रिलेटेड बघू शकता. तुम्ही जे मिनी प्रोजेक्ट, मायक्रो प्रोजेक्ट, मॉडल्स, राईट, सिव्हिलमध्ये गेलात तर मग त्या पद्धतीने तुमचे करिअर्स असतील. सो इंजिनियर्स हे बेरोजगार राहण्याच्या पाठीमागं खूप सारे रिझन्स आहेत, त्याच्याबद्दल आज आपण बोललेलो आहे. तुम्हाला माहिती असलेले रिझन्स तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक बेरोजगार आणि रोजगार इंजिनियरला पाठवा, टॅग करा, शेअर करा.